आपण पाहत आहात न्यूज लोक जागृती चॅनल. पाहुयात आजच्या ताज्या घडामोडी. उत्तर पश्चिममध्ये जो घोळ झालेला आहे, एक तर आपण पाहाल निवडणूक आयोगाने CCTV फुटेज द्यायला नाकार दिलेला आहे. म्हणजे त्यांना ती अनिल मसीसारखी फुटेज नकोय वाटतं, कारण तिथे जी गडबड झाली ती लोकांसमोर आली. दुसरी गोष्ट म्हणजे जे मिंदे गँगमधले तिथे फोन घेऊन उभे होते, आज तर पेपरमध्ये पण आले की त्यांच्या फोनवर ॲप होतं EVM उघडण्याचं. ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर देखील जर त्यांना शपथ दिली, जे मिंदे गँगचे उमेदवार आहेत त्यांना शपथ दिली, तर मला वाटतं या देशात लोकशाहीचा खून झाला आहे हे समजूनच आपल्याला आता पुढे काम करायला लागेल. आमचं हेच ऑब्जेक्शन राहील की अशा चीटर लोकांना तुम्ही शपथ देऊच कशी शकता, हे एक मोठा प्रश्न आहे उपस्थित होणार, आणि आम्ही त्याच्यात कोर्टात पण चाललोय. त्यांना जे काय करायचं द्या. दूध इलेक्शन कमिशनरने ज्या पद्धतीने जे इलेक्शन घेतलेलं आहे ते योग्य तऱ्हेने घेतलेलं आहे. आता दुसरा प्रश्न तुम्ही झाला ते मोबाईल. तिथे किती जणांकडे मोबाईल होते? या आतून बातम्या वगैरे काय येत असतील किंवा तुम्हाला देखील येत असतील, किती जणांकडे आहे? मग ते 188च्या कायद्याप्रमाणे जे काय फाईन असतील की 500 रुपयाचा फाईन असेल वगैरे, ते काय ते बसेल ना. म्हणून काय कोणी कोणाचा नातेवाईक आहे म्हणून त्यांनी ते EVM हॅकचं काय हॅक करता येते का EVM मशीन इथून बाहेर? त्यामुळे हे जे काय चाललेलं आहे रेडीचा डाव चाललाय, त्यामुळे त्याला मला काय उत्तर द्यावंसं वाटत नाही, आणि तरी मी एक्सप्लेन केलेलं आहे.